उद्धव ठाकरेंच्या नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलेले। कधी कोणतं आंदोलन करायचं त्यांना कळत नाही असा टोला शिंदेंनी लगावलेला आहे। तसंच जो राम का नहीं हो वो किसी के काम का नहीं असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलेलं आहे। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागं झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। मन सांगितली बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं। जे हनुमान चालीसामध्ये जे बोलणार आहे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना राम रक्षा आठवली आहे। आता त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाही आहे। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही।